श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांच्या श्री दत्तमाला मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत. श्री दत्तमाला मंत्राचे महत्त्व, दत्तमाला मंत्र कसा सिद्ध करावा, त्याचा जप किती वेळा करावा, जप करताना कोणते नियम पाळावेत हे जाणून घेणार आहोत. मात्र त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. श्री दत्तमाला मंत्र हा एक अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी मंत्र आहे. हा मंत्र जवळपास सर्व दत्तभक्तांना अतिशय प्रिय आणि परिचित आहे. काही गूढ बीजमंत्र आणि शब्द यांची अतिशय उत्तम सांगड घालून हा मंत्र बनवलेला आहे. वर पाहता हा मंत्र एखाद्या स्तोत्रासारखा दिसत असला तरी तो एक पूर्ण मंत्र आहे. म्हणजेच यातील ओम नमो भगवते दत्तात्रेयाय यापासून ओम नमो महासिद्धाय स्वाहा हा एक पूर्ण मंत्र आहे. संपूर्ण दत्तमाला मंत्राची आवर्तन करून दत्त महाराजांच्या पादुकांवर अभिषेक करण्याची परंपरा दत्त संप्रदायात आहे. श्री दत्त महाराज हे वर पाहता एखाद्या संन्यासासारखे दिसत असले, ते निसंग आणि अलिप्त असले तरी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या व्यावहारिक अडीअडचणी, विवंचना, अनारोग्य, तणाव आणि नकारात्मकता यांचे परिणाम कमी होण्यासाठी श्री दत्तमाला मंत्र अतिशय उपयुक्त आणि प्रभावी ठरते. हा मंत्र प्रामुख्याने आर्थिक समस्या, विरोध, अनारोग्य यांच्या निवारणासाठी अत्यंत प्रभावी आहे. कोणत्याही समस्येच्या निवारणासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो, मात्र या प्रयत्नांच्या जोडीला देवाची उपासना देखील करावी, म्हणजे समस्येची तीव्रता कमी होते किंवा समस्याच दूर होते. श्री दत्तमाला मंत्राचा जप सुरू करण्याआधी तो सिद्ध करायचा असतो. तर हा मंत्र सिद्ध कसा करायचा? हा मंत्र सिद्ध करण्यासाठी कोणत्याही शुभवारी किंवा गुरुवारी आंघोळ वगैरे आटोपून शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर पूर्वेकडे तोंड करून या मंत्राचे सलग 108 माळा जप करावा. प्रत्येक वेळेला म्हणजेच प्रत्येक माळीच्या सुरुवातीला आणि शेवटी ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र म्हणावा. दत्तमाला मंत्राचे पठण करत असताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. मंत्राचे उच्चार व्यवस्थित करावेत. चुकीचे उच्चार करू नये. पठण एक सलग करावं. मध्येच उठू नये, बोलू नये, कुणाला खानाखुणा करू नये. कितीही महत्त्वाचा असला तरी फोन घेऊ नये. मध्येच थांबून पाणी प्यावेसे वाटले तर प्यावे. पठण करायला बसण्या अगोदरच आंघोळीच्या आधी लघुशंका वगैरे गोष्टी आटोपून घ्याव्यात. अशा प्रकारे 108 माळा म्हणजेच 108 पाठ पूर्ण झाल्यानंतर हा मंत्र सिद्ध होतो. त्यानंतर हा मंत्र आपण कमीत कमी 1 वेळा आणि जास्तीत जास्त 21 वेळा दररोज वाचू शकतो. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी, कोणत्याही समस्येच्या संकटाच्या निवारणासाठी या मंत्राचा जप करायचा असेल तर समस्या जास्त तीव्र असल्यास या मंत्राचे 21 पाठ करावेच करावे. श्री दत्तमाला मंत्र सिद्ध झाल्यानंतर काही बंधनं आपल्याला आयुष्यभर कटाक्षाने पाळावी लागतात. वर्षभरातील प्रत्येक गुरुवार, प्रत्येक पौर्णिमा, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्रीतील 9 दिवस मांसाहार करू नये, मद्यपान करू नये. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा गरजूंना, मुक्या पक्ष्यांना, प्राण्यांना यथाशक्ती अन्नदान करावं. घरातील एखाद्या सदस्याचा वाढदिवस असला तर गरजूंना वस्त्रदान करावं. शक्य असल्यास प्रत्येक गुरुवारी दत्त महाराजांचं किंवा कोणत्याही गुरूंचं दर्शन घ्यावं. या मंत्राच्या जपाने आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात. अशा या दत्तमाला मंत्राचे पठण आता आपण करूया. श्री दत्तमाला मंत्र. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय
चिदानन्दात्मने बालोन्मत्तपिशाचवेषाय महायोगिने अवधूताय अनुसूयानन्दवर्धनाय अत्रिपुत्राय ॐ भवबन्धविमोचनाय आम् असाध्यसाधनाय ह्रीं सर्वविभूतिदाय क्रौं असाध्याकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्त्रयवशीकरणाय सौः सर्वमनःक्षोभणाय श्रीं महासम्पत्प्रदाय ग्लौं भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वषट्वशीकुरु वशीकुरु वौषट आकर्षय आकर्षय हुं विद्वेषय विद्वेषय फट उच्चाटय उच्चाटय ठः ठः स्तम्भय स्तम्भय खें खें मारय मारय नमः सम्पन्नय सम्पन्नय स्वाहा पोषय पोषय परमन्त्र परयन्त्र परतन्त्राणि छिन्दि छिन्दि ग्रहान् निवारय निवारय व्याधिन विनाशय विनाशय दुःखं हर हर दारिद्र्यं विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्वमन्त्रस्वरूपाय सर्वयन्त्रस्वरूपाय सर्वतन्त्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय ॐ नमो महासिद्धाय स्वाहा।